दाराच्या चौकटीमागून दिसणारा महाराजांचा फोटो आणि वडिलांच्या मागे असलेला गांधीजींचा फोटो हे तुम्हाला दाभाडे आणि त्यांच्या घरात घेऊन जातात. कोमल आणि प्रशांत यांच्या लग्नामुळे सुरू झालेले दाभाडे यांच्या घरातील गोष्ट. आत्या म्हणून उषा नाडकर्णी जे काही काम केलंय ते अनेक आत्यांचं प्रतिनिधी स्वरूपच म्हणावं लागेल. भावजाई म्हणून निवेदिता सराफ अगदी स्वभावाने गरीब, प्रत्येकाची उठबस करणारी, मुलांच्या काळजीने कायम ग्रासलेली टिपिकल मराठी आई. क्षिती जोगने साकारलेली तायडी म्हणजे या चित्रपटाचं हृदयच आहे. आणि त्यात घातलेले आहे ते म्हणजे हरीश दुधाडे यांच्या दाजीने. प्रत्येकाला आपलेसे वाटणारे एवढे समंजस दाजी बघितले की कौतुक वाटतं तायडीचं. क्षिती जितकी खमकी तेवढा सिद्धार्थचा पप्पू खवट. व्यक्तिमत्व असलेल्या पप्पूला पुरून उरणारी त्याची तायडी. तायडी आणि पप्पूचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं. या सगळ्यात आपल्या कोमल आणि प्रशांत यांची गोष्ट पुढे सरकताना अनेक गमती जमती घडतात आणि त्यातून हेमंत ढोमे आपल्या अनेक प्रकारे कानउघडणी करतात. टिपिकल घर, पाच परतवण्याला गेलेली नवीन सून, येताना भरपूर भीती आणि सासरच्या माणसांना आणलेलं सामान हे सगळं पाहिलं की तुम्हाला गावातली रीती, माणसं जपायला केलेला खटाटोप, त्यासाठी सासरच्या माणसांचा मान-अपमान हे सगळं रिलेट होतं. आरेला कारे म्हणायची सोय नसलेली शहरी नात्यांना हा गावाकडचा रीतीभातीचा नटलेला, भस्कन अंगावर येणाऱ्या बहिणी भावंडांचं प्रेम बघून मजा येते. यामध्ये अमेय बिचारा लहान भावंडाला जे जे म्हणून सहन करावं लागतं ते करत तायडी आणि पप्पू यांच्यातलं कायमचा माकड झालेला असतो. कोमलला समजून घेणारा नवरा मिळालेला असतो म्हणून बिचारी जेवढी आनंदी आहे तेवढीच दाभाडे बहीण भावंडांची भांडणं बघून बावरलेली पण आहे. यात तिला साथ देते तिची मैत्रीण मंजू, जी स्वतः एक वेगळ्या विश्वात रमणारी ध्यानी आहे. हसता हसता दाभाडे तुम्हाला अंतर्मुख करतात. गावाकडचे असले तरी विचाराने आधुनिक असलेले दाभाडे यांना भेटायला मजा येते. मासवाडी तिखटापासून गुलाबजामाच्या गोडीपर्यंत सगळ्या चवी दाभाडे देतात. राजन भिसे यांचा सदानंद दाभाडे म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व. मिताली मयेकरला वाव म्हणायला पण वाव नसला तरी तिच्यामुळे पप्पूबद्दल सहानुभूती तयार होते. पण यात खरंच स्टार आहे ते तायडी आणि दाजी. अनेक वर्षानंतर आवडलेली, प्रेमानं पडणारी दाजींची भूमिका कमाल. बाकी क्रिकेटच्या कॉमेंट्रीचा आवाज आणि सिद्धार्थ चांदेकरच्या गाण्यांची प्लेलिस्ट भारी होती बॅकग्राऊंडला. चित्रपटाचं संगीत, गाणी, सिनेमॅटोग्राफी आणि नृत्य दिग्दर्शन दाभाडे इतकंच फर्स्ट क्लास. ढोमे कुटुंबाने तो केलाय पण फर्स्ट क्लास. इरसाल दाभाडेंना भेटून मजा आली. आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा. धन्यवाद.